नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा राज्यशास्त्र प्रकरण 1991 नंतरचे जग, बहुध्रुवीयतेचा उदय व प्रादेशिकतावाद हा या भागातला घटकामधला 5वा भाग बघणार आहोत. त्याही मुद्द्यातला आपण आज बघणार आहोत फक्त बहुध्रुवीयतेचा उदय. आपण बघितलं की 1991ला सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि द्विध्रुवीयतेचा अंत झाला. कारण दोन महासत्ता जगात होत्या द्वितीय महायुद्धानंतर आणि त्यातल्या एका महासत्तेचं विघटन झालं. त्यामुळे एकसत्तेचा नाश झाल्यामुळे द्विध्रुवीयतेचा अंत होऊन एकध्रुवीयतेचा उदय झाला आणि आपण त्या उदयाला अमेरिकेच्या त्या वर्चस्वाच्या जगन्मान्यतेला न्यू वर्ल्ड ऑर्डर ही संकल्पना आपण मागच्या भागामध्ये बघितलेली आहे. तसंच आपण मागच्या भागामध्ये दहशतवादाबद्दलही बोललो की जागतिक आव्हान एक दहशतवाद ही समस्या बनलेली आहे आणि या दहशतवादाला आळा घालण्यासाठी विविध देश आपापल्या पातळीवर आणि एकत्र येऊन जागतिक स्तरावर काही उपाययोजना करत आहेत आणि ह्या ज्या काही दहशतवादी संघटना आहेत की ज्या पूर्ण जगाला त्यांच्या एका विशिष्ट विचारसरणीसाठी वेठीस धरत आहेत, अशा या संघटनांना सुद्धा कुठेतरी आळा बसावा म्हणूनही काही धडक कारवाईसुद्धा सुरू झालेल्या आहेत अनेक देशांमध्ये, ज्यामध्ये आपण जॉर्ज बुश यांची अफगाणिस्तान आणि इराक मोहीम बघितली, त्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्स बघितल्या, अमेरिकेने ओसामा बिन लादेनच्या खात्म्यासाठी पाकिस्तानच्या एबोटाबादमध्ये केलेली कारवाई बघितली आणि याद्वारे ह्या जागतिक हे देश, लोकशाही देश किंवा दहशतवाद विरोधी देश या समस्येचा समूळ नाश करण्यासाठी आता एकजुटीने सरसावले आहेत असं आपण म्हणू शकतो. ज्या काही लष्कर-ए तोयबा, पॅलेस्टाईन मुक्ती संघटना, लिटे, जैश ए मोहम्मद, अल कायदा, तालिबान यासारख्या जवळपास जगभरामध्ये 200 दहशतवादी संघटना आहेत, ज्यातल्या मॅक्झिमम या धार्मिक हेतूने प्रेरित झालेल्या आपणास दिसून येतात. तर ह्या सगळ्यांच्या मनामध्ये कुठेतरी धडकी भरावी म्हणून यांनी या वेगवेगळे जे हल्ले झाले, जसं आपण म्हणू की भारतावर जो हल्ला झाला 2008मध्ये मुंबईमध्ये, तर तिथे जो अजमल कसाब जिवंत सापडला गेला त्याला 21 नोव्हेंबर 2012ला भारताने फाशी दिली. तत्पूर्वी त्याच्याकडनं जी माहिती पाहिजे होती, अपेक्षित माहिती होती, ती मिळवली त्यांनी ATSनी. या कारवाईमध्ये जवळपास त्या कसाबचं रक्षण, राहणं, खाणंपिणं यावर 50 करोड भारताचे खर्च झाले. पण भारताला एक गोष्ट साध्य झाली की जागतिक स्तरावर पाकिस्तानी हा नागरिक त्यांच्या देशाचा आहे हे मान्य केल्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा पडला. यामध्ये आपले ATSचे काही जवान किंवा काही अधिकारी मृत्युमुखी पडले. उदाहरणार्थ हेमंत करकरे आहेत, तुकाराम ओळंबे आहेत. तसंच भारतीय संसदेवर ज्या अफजल गुरुच्या प्लॅनमुळे हल्ला केला गेला, जो मास्टर माइंड होता, त्यालासुद्धा 9 फरवरी 2013ला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये फाशी दिली. या अजमल कसाबला येरवडामध्ये फाशी दिली. तसंच ट्विन टॉवर्स अमेरिकेचे ज्या ओसामा बिन लादेनच्या अल कायदा संघटनेने उडवून लावले दहशतवादी हल्ल्यामध्ये आणि मग हा ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये जाऊन लपला, जो पाकिस्तान सदैव नाकारतो की आमची भूमी दहशतवादाला प्रोत्साहन देत नाही. पण जगातले सगळ्या संघटनांचे दहशतवादी जेव्हा त्यांना लपायची वेळ येते, जीव वाचवायची वेळ येते, तेव्हा ते पाकिस्तानमध्ये जाऊन लपतात. आपल्या देशातले जे मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल आहेत, ज्यांनी दहशतवादी कारवाया केला, दाऊद इब्राहिमसारखे, हे सुद्धा पाकिस्तानमध्ये आहे. वेळोवेळी त्याचे पुरावे आपण दिलेले आहेत, पण पाकिस्तान मानत नाही. अमेरिकेने मात्र धडक कारवाई केली एबोटाबादमध्ये आणि या ओसामा बिन लादेनला 2 मे 2011मध्ये त्यांनी मारलं. त्याचं शवसुद्धा हाती पडू दिलं नाही. त्यांनी खोल समुद्रामध्ये ते शव नेऊन पुरून टाकलं, बुडवून टाकलं असं आपण म्हणू. तर एकंदरीत या कारवायांमुळे कुठेतरी या दहशतवादी संघटनांमध्ये कुठेतरी एक भीती मनात आता पूर्ण जगाला बसवायची आहे की आता तुम्ही कुठल्याही जगाच्या कुठल्याही देशात जर तुम्ही दहशतवादी हल्ले केले, सामान्य माणसाला लक्ष बनवलं, तर आता हे सर्व देश एकत्र येऊन तुमचा पूर्ण बिमोड केल्याशिवाय किंवा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. आणि या आव्हानासोबतच असे हे जे जागतिक
स्तरावर काही देश जे पुढाकार घेतात आहे ते फक्त ह्या समस्यांनाच आव्हान देतात आहे असं नाही, तर त्यांनी अमेरिकेने सुद्धा एक आपला जो दबदबा जे वर्चस्व जगावर प्रस्थापित केलेलं आहे आणि त्या वर्चस्वाच्या जोरावर अमेरिका ज्या काही त्याच्या हेतूचे धोरणं जागतिक संघटनांकडून मान्य करून घेतो, प्रभाव पाडतो, दबाव आणतो विविध देशांवर आणि त्याच्या हिताचे निर्णय घेण्यास त्या देशांना पण भाग पाडतो, परराष्ट्र धोरण राबवण्यास भाग पाडतो. तर या अमेरिकेच्या वर्चस्वाला सुद्धा आव्हान देणं सुरू झालेलं आहे. एक ध्रुवीयतेचा उदय झाला. न्यू वर्ल्ड ऑर्डर आपण संकल्पना बघितली, ज्यामध्ये अमेरिकेचं वर्चस्व झालं, कारण सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यामुळे अमेरिकेला आव्हान देणारी सत्ताच उरली नाही, वैचारिक आव्हान देणारी सत्ता उरली नाही, लष्करी आव्हान देणारी सत्ता उरली नाही. पण ही स्थिती खूप काळ आपण म्हणू राहिली नाही, कारण अमेरिकेने जसा हार्ड आणि सॉफ्ट पॉवरचा उपयोग करून महासत्ता निर्माण केली आपली या जागतिक स्तरावर, असेच इतर देशही आता हार्ड व सॉफ्ट पॉवरचा योग्य ताळमेळ करून स्वतःचा पण विकास करून घेत आहे. जगातले अनेक देश स्वतःच्या मतासोबत जोडत चाललेले आहेत. इथे मी वर्चस्व हा शब्द वापरत नाही, तर जोडत चाललेले आहे. आपण याचं उदाहरण उत्तमरित्या भारताचं देऊ शकतो की भारताच्या मताशी सहमत होतात आहे अनेक देश. भारताच्या धोरणाला भूमिकेला पाठिंबासुद्धा अनेक देश आज आपल्याला देताना दिसत आहेत. म्हणजे हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवरचा जसा वापर अमेरिकेने महासत्ता होण्यासाठी केला, तसेच आता इतर देशसुद्धा हे याचा वापर करते. आपण हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर काय आहे ही संकल्पना मागेच अभ्यासलेली आहे. तर इतर देशसुद्धा यांचा योग्य ताळमेळ घालत आहेत. हार्ड पॉवरमध्ये काय येतं, सॉफ्ट पॉवरमध्ये काय येतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुमच्या पुस्तकातही ते वर्णन आहे. आपण पुढे वाचन घेऊ तेव्हा ते येणारच आहे. त्यानंतर मग अमेरिकेच्या वर्चस्वास अजून कसे आव्हान मिळाले, तर बघा, जागतिक प्रादेशिक संघटनांचे वाढते महत्त्व. यामध्ये जागतिक प्रादेशिक संघटना म्हणजे इथे मी उदाहरणं दिली आहेत तुम्हाला. SCO म्हणजे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन, EU, युरोपियन युनियन, सार्क, ब्रिक्स, एसियान, बिमस्टेक, G20, G8 असे अनेक देश आहे, अनेक संघटना आहे ज्या अनेक देशांनी एकत्र येऊन बनवलेल्या आहेत आणि त्या प्रदेशामध्ये त्या प्रदेशाच्या आर्थिक राजकीय धोरणांवर या संघटनांचे जे सदस्य देश आहे हे विचारविनिमय करून धोरणात्मक निर्णय घेतात आहे आणि त्या निर्णयाचा परिणाम किंवा त्या निर्णयाचा प्रभाव, महत्त्व हे जागतिक स्तरावर उमटत आहे. त्यामुळे ह्या संघटना एक देश नाही ते एकत्र येऊन, कारण अमेरिकेला एक देश टक्कर देऊ शकणार नाही, तर मग आता यांनी संघटन बनवला आणि एकत्रितरित्या अमेरिकेच्या अधिकारांना, आर्थिक राजकीय त्यांच्या वर्चस्वाला हे कुठेतरी आव्हान देतात आहे किंवा त्यांचे ते अधिकार विभागले जातात आहे आता ह्या संघटनांच्या द्वारे सुद्धा. कारण या संघटना जो निर्णय घेतील तो सहज डावलता येणार नाही, कारण यांचं धोरण सहज डावलता येणार नाही, यांच्या धोरणाला दाबून स्वतःचं स्वार्थी धोरण पुढे रेटता येणार नाही. कारण एक देश नाही, G20मध्ये 20 देश आहे, जगातले 20 देश ज्यामध्ये विकसनशील देश सामील आहेत. त्यामुळे यांचं वाढतं महत्त्व हे सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे. याच टॉपिकमध्ये पुढे या सर्व संघटनांचा डिटेल तुम्हाला अभ्यास करायचा आहे, म्हणून मी इथे थोडक्यातच तुम्हाला याचं सांगते आहे. पुढे आपण प्रत्येक या प्रादेशिक संघटनांचा डिटेल अभ्यास करायचा आहे आपल्याला. त्या पुढचं आव्हान आहे, चीन आव्हान देत आहे आज अमेरिकेला. तुम्हाला माहीतच आहे की चीनची महत्त्वाकांक्षा रेड ड्रॅगन या चीनची महत्त्वाकांक्षा आता खूप वाढत चाललेली आहे. साम्राज्य विस्तार करतो आहे हा चीन. त्यानंतर यांनी SCO शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन जी एक संघटना स्थापन केली आहे, त्याचा विस्तार किंवा जवळपास या संघटनेमध्ये जे काही देश सहभागी आहेत आणि त्याद्वारे चीनच्या प्रदेशामध्ये जे काही आर्थिक एक उन्नती झालेली आहे त्याचा परिणामसुद्धा होतो आहे. 1 बेल्ट 1 रोड योजना चीनची, याद्वारे चीनने आशिया, युरोप आणि आफ्रिका खंड जोडला आहे आणि एक असं त्याच्या समर्थक राष्ट्रांचं किंवा त्याच्या सहमित्र राष्ट्रांचं एक जाळं निर्माण केलं आहे आणि यामध्ये जवळपास 52 देश सहभागी झालेले आहेत. याचीही आपण माहिती घेऊच. हा एक अमेरिकन वर्चस्वाला एक आव्हान निर्माण होत आहे. त्यानंतर माओनंतर चीननी स्वीकारलेलं आर्थिक उदारीकरण, जसं
ज्यामध्ये आपण उदाहरण घेऊ शकतो डेंग शाओपिंग या नेत्यांनी चीनचं जे आर्थिक उदाहरण केलं. त्यानंतर रशिया, जपान, भारत, दक्षिण आफ्रिका, ब्राझील या देशांच्या उगवत्या अर्थव्यवस्था की ज्या एकत्रितरित्या चीन आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आपण म्हणू की टक्कर देतात आहे. त्यानंतर इंडो पॅसिफिक क्षेत्रांचे वाढते महत्त्व. आता इंडो पॅसिफिक क्षेत्र म्हणजे कोणतं, तर ज्याला आपण म्हणू हिंदी महासागर, म्हणजे पूर्वेकडला बघा, भारताच्या पूर्वेकडे जो बंगालचा उपसागर आहे आणि खाली हिंदी महासागर आहे तो पूर्ण भाग. त्यानंतर चीन, इंडोनेशिया, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम हे सगळे जे देश आहे, हा जो पट्टा आहे तो खालपर्यंत ऑस्ट्रेलियापर्यंत गेलेला आहे. म्हणजे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हा पूर्ण परिसर, जगाचा नकाशा जर तुम्ही डोळ्यासमोर आणला तर तुम्हाला हे क्षेत्र लक्षात येईल. हे बघा, हा जगाचा नकाशा तुम्हाला इथे दिसतो आहे आणि या जगाच्या नकाशामध्ये तुम्ही जर विचार केला तर मी कोणतं क्षेत्र म्हणते आहे, हे ह्या क्षेत्रापासून बघा इथे हा जो क्षेत्र आहे, मी जरा जवळ आणण्याचा प्रयत्न करते तुमच्या लक्षात यावं म्हणून. हे जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र या क्षेत्रापासून तर हा पूर्ण आणि हे क्षेत्र हा ऑस्ट्रेलिया. तर हे जे क्षेत्र म्हटले गेलं आहे, याला म्हटलं गेलं आहे इंडो पॅसिफिक क्षेत्र. हा जो माझा बोट गोल घुमवताना दिसते आहे मी, हे आहे इंडो पॅसिफिक क्षेत्र. तुम्ही याचं नकाशाचं अवलोकन करा. ह्या नकाशामध्ये तुमच्या लक्षात येईल की या क्षेत्रामध्ये जे देश आहेत, हे जे क्षेत्र आहे चीन, भारत, या क्षेत्रामध्ये जगातली मॅक्झिमम लोकसंख्या राहते आहे आणि अमेरिकेला आता या क्षेत्रामध्ये रस निर्माण झालेला आहे आर्थिकदृष्ट्या आणि व्यापारीदृष्ट्या आणि वर्चस्वाच्या दृष्टीने सुद्धा. कारण चीन या क्षेत्रावर, या इंडो पॅसिफिक क्षेत्रावर किंवा दक्षिण चीन समुद्राच्या भागावर चीन आपलं एकमेव वर्चस्व प्रस्थापित करू पाहतो आहे. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर आज अमेरिकेच्या वर्चस्वाला कुठेतरी आव्हान निर्माण झालेलं आहे आणि म्हणूनच बहुध्रुवीयतेचा आता उदय होतो आहे. म्हणजे एकध्रुवीयतेचा अंत होऊन बहुध्रुवीयतेचा उदयाकडे किंवा उदय झालेला आहे आणि आता त्याची वाटचाल चालू आहे असं आपण म्हणू शकतो. आता हेच मुद्दे आपण अजून थोडक्यात विस्ताराने घेऊ. आपण बहुध्रुवीयतेची एकंदरीत ही कारणे बघितली. आता आपण मुद्द्यांवाईज पुढे जाऊया. काही विद्यार्थ्यांकडे अजूनही पुस्तकं उपलब्ध नसल्यामुळे मी वाचन करते आहे आणि त्या वाचनाबरोबरच एक हा मुद्दा सुद्धा तुम्हाला समजावून सांगते आहे. शीतयुद्धोत्तर काळात अमेरिकेने जागतिक व्यवस्थेवर अधिपत्य गाजवण्यास सुरुवात केली. शीतयुद्धानंतरच्या काळात म्हणजे जेव्हा शीतयुद्ध समाप्त झालं, हा पहिला मुद्दा. सोव्हिएत रशियाचे विघटन 1991 शीतयुद्ध संपलं विघटनामुळे आणि अमेरिकेने जगावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. एकध्रुवीयतेचा उदय, न्यू वर्ल्ड ऑर्डर. मागच्या टॉपिकमध्ये आपण हे डिटेलमध्ये बघितलं. या काळात अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते. त्यामुळे ती एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली. एकध्रुवीयतेचा उदय. परंतु महासत्ता होण्यासाठी आणि ते स्थान टिकविण्यासाठी आर्थिक संपन्नता आणि लष्करी बळ हे दोनच निकष नाहीत. आजच्या आधुनिक काळामध्ये हे दोन निकष म्हणजे हार्ड पॉवर. पण फक्त हार्ड पॉवर पुरेसा आहे का, तर नाही. मागच्या टॉपिकमध्ये हा मुद्दा आपण सविस्तर शिकलेलो आहोत, तरी इथे डबल त्याचं रिपिटेशन आलेलं आहे. जागतिक पातळीवर देशाचा महासत्ता म्हणून उदय हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर यांच्या एकीकरणामुळे किंवा एकत्रीकरणामुळे होतो. हार्ड पॉवरमध्ये आर्थिक निर्बंध आणि लष्करी बळ अशा गोष्टी येतात, तर सॉफ्ट पॉवरमध्ये देशाची प्रतिष्ठा, सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा हे घटक येतात. म्हणजे जर तुम्हाला हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर यांचा सहसंबंध विचारला तर तो सहसंबंध कसा आहे की एका ठिकाणी भौतिक साधनं येतात आहे, म्हणजे कोणतं, पैसा, लष्करी बळ, आणि दुसऱ्या ठिकाणी कोणते आहेत, मूल्य आहेत, म्हणजे सांस्कृतिक प्रभाव. जसा भारताच्या संस्कृतीचा त्या वैभवतेचा प्रभाव अनेक देशांवर आहे.
अनेक देश भारतीय संस्कृतीकडे आकृष्ट होतात. आपलं राहणं, आपले सण या दृष्टीने इथे आणि परंपरा हे घटक आज कित्येक फॉरेनर्स कपल्स भारतात येऊन भारतीय पद्धतीने लग्नविधी करत आहेत. म्हणजे हे झालं आपलं सॉफ्ट पॉवर, की आपली संस्कृती किती जणांपर्यंत आपण योग्य रीतीने पोचवतो आहोत आणि ते स्वखुशीने आपल्या संस्कृतीचा अंगीकार करत आहेत. हे सॉफ्ट पॉवर म्हणजे इथे बांधून मुरकुटून आपलं वर्चस्व आपण त्यांना मानायला नाही लावत आहोत, तर ते स्वखुशीने आपल्याशी जोडण्याचा त्यांचा स्वखुशी आहे. सहज जोडल्या जात आहेत ते कुठल्याही जोर जबरदस्ती शिवाय. अलीकडच्या काळात अमेरिकेच्या प्रबळ स्थानास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आव्हान दिले गेले आहे. कोणता मुद्दा? अमेरिकेच्या वर्चस्वास आव्हान. हे 3 मुद्दे आपण आधी बघितलेले आहेत. आता या टॉपिकचा मेन मुद्दा की अमेरिकेच्या वर्चस्वास म्हणजे एकध्रुवीयतेस आव्हान देणं सुरू झालं आहे. याचं विश्लेषण मी आत्ताच केलेलं आहे की दहशतवाद ही समस्या आहेच, पण ही जी एक अमेरिकेचं आव्हान वर्चस्व आहे, तिथेही जगभरातले अनेक देश मिळून आता त्या आव्हानालाही तोंड देण्यास काय झाले आहे? सज्ज झालेले आहेत. आता बहुध्रुवीयता या माध्यमातून पाश्चिमात्य जगाला एक लक्षात घ्या की शीतयुद्धाच्या काळामध्ये दोन्ही महासत्ता ज्या होत्या त्या युरोप खंडातल्या होत्या. आता महासत्तेचं केंद्र हे कुठे स्थलांतरित झालं? अमेरिकेकडे. आणि कुठेतरी युरोप जो एकेकाळी या जगावर वर्चस्व गाजवत होता, ज्या युरोप खंडाच्या देशांच्या म्हणजे फ्रान्स, पोर्तुगाल, ब्रिटन यांच्या पूर्ण जगामध्ये वसाहती पसरलेल्या होत्या, आज त्या युरोपचं महत्त्व कमी झालेलं होतं आणि कुठेतरी ते महत्त्व, ती प्रतिष्ठा पुन्हा युरोपीय लोकांना मिळावी म्हणून मग अमेरिकन वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी काय करता येईल, तर त्यांनी काय केलेलं आहे? उदाहरणार्थ युरोपियन युनियन EU मार्फत युरोपात आर्थिक आणि प्रादेशिक एकीकरण झालेले दिसते. याला निमित्त झालं होतं कोळसा आणि पोलाद यांचा उत्खनन, यांचं वापर आणि यांचा मार्केटिंग यासाठी यांनी संघटना निर्माण केली होती आणि त्यातूनच पुढे ती EUची आपण तिला पहिली पायरी म्हणून आणि त्यातूनच पुढे त्या एका संघटनेचा किंवा त्या संस्थेचा विकास होतो. अनेक देश त्यात ॲड होत गेले आणि 28 देशांची EU निर्माण झाली. आज मात्र त्यात 27च देश आहेत कारण इंग्लंडनी त्यातनं ब्रेक्झिट घेतलेली आहे. चीन आणि जपान आणि त्या पाठोपाठ भारत. आता इथे नुसता भारताचा उल्लेख आहे, पण चीन, जपान, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका या सर्व देशांच्या ज्या उगवत्या अर्थव्यवस्था आहेत की ज्या एकत्रितरित्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची टक्कर देऊ शकतात, हे सुद्धा एक आव्हान आहे. त्यानंतर रशियाचे लष्करी शक्ती म्हणून झालेले पुनरुत्थान. आता पुनरुत्थान या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. पुनरुत्थान म्हणजे एक वेळा ते शक्तिशाली होते, विघटन झाल्यामुळे ते क्षीण झाले, पण आज त्यांनी पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे पुनरुत्थान केलं आहे. म्हणजे पुन्हा ते त्यांच्या त्या शक्तिशाली भूमिकेमध्ये वापसी करत आहेत. याला म्हटलं गेलं आहे म्हणजे आपण एखाद्या क्षेत्रात यश मिळवलं, काही कारणास्तव ते यश आपल्यापासून दूर गेलं किंवा आपण ते यश टिकवू शकलो नाही, त्यात सातत्य राखू शकलो नाही आणि आपण मागे आलो काही काळासाठी, पण आपण जिद्दीने पुन्हा प्रयत्नपूर्वक आपण त्या स्थानापर्यंत आता पुन्हा झेप घेत आहोत. याला म्हटलं गेलं आहे इथे पुनरुत्थान. तर ज्या विघटनामुळे सोव्हिएत रशिया हा कमकुवत झाला होता, कारण देश अलग निघाले आणि नुसता रशिया उरला, त्यामुळे लष्करी आर्थिक ही शक्ती विभागली गेली होती, पण आता एकटा रशिया पुन्हा त्या पूर्वीच्या वैभवाला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे आणि किंबहुना तो त्या स्पर्धेत उतरलेला आहे. लष्करीदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तो स्वतःला सक्षम करत आहे. आणि नव्या प्रादेशिक संघटनांचे वाढते महत्त्व. या संघटनांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवली आणि ह्या संघटनांचं जे महत्त्व आहे याचं विश्लेषणही मी तेव्हाच केलं तुम्हाला की ह्या सगळ्या संघटनांमध्ये जे विविध देश आहेत, हे देश कुठेतरी संघटनेच्या रूपात एकत्र आले आहेत आणि अमेरिकेला ते काय करत आहेत? धोरणांच्या बाबतीत, आर्थिक व्यापाराच्या बाबतीत आव्हान देत आहेत.
यामुळे एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे बहुध्रुवीय व्यवस्थेमध्ये रूपांतर झालेले आपणास दिसते. इथे 3 मार्काचा प्रश्न तयार होतो आहे की एकध्रुवीय जगाचे बहुध्रुवीय जगामध्ये रूपांतर होण्यास कारणीभूत ठरलेले मुद्दे लिहा. तर तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये त्याचं उत्तर दिसतं. आता यामुळे काय झालं की एकध्रुवीय म्हणजे अमेरिकेची सत्ता होती, एकच केंद्र होतं, ते केंद्र आता कुठेतरी या सर्व मुद्द्यांमुळे विभागलं गेलं. अधिकार, निर्णय घेण्याचा जो एक क्षमता ही सुद्धा कुठे त्या पूर्ण जगामध्ये या संघटनांच्या माध्यमातून, उगवत्या देशांच्या अर्थव्यवस्थांच्या माध्यमातून काय गेले आहे, विखुरले गेलेले आहेत. पुढे अमेरिका प्रणीत एकध्रुवीय जगास चीनने शक्तिशाली आव्हान दिलेलं आहे. आज अमेरिका रशियानंतर म्हणजे सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर अमेरिकेला टक्कर देईल असं जर कोणी झेप घेतली असेल तर ती चीनने घेतली असं आपण, भारतही नाही, भारताच्याही पुढे चीन. आपल्याला माहिती आहे की चीनमध्ये साम्यवादी शासन होतं. माओ त्से-तुंग ह्याची ती जी साम्यवादी शासनाची प्रणाली त्यांनी तिथे राबवली होती. पण 1978 डेंग शाओपिंग, इथे तुम्हाला दिलेलं आहे, 1970च्या मध्यात डेंग शाओपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारून, इथे नुसता उदारीकरण शब्द आहे, तुम्हाला तिथे आर्थिक ॲड करायचा आहे, आर्थिक प्रगती साध्य केली आणि चीनने जगात प्रबळ स्थान प्राप्त केले. 1990 आणखी काही नाट्यमय घटना घडल्या. आता एवढ्या पॅराचं मी तुम्हाला विश्लेषण करून देते की 1978 डेंग शाओपिंग हे चीनचे अध्यक्ष बनले आणि 1992 अध्यक्ष नव्हते बनले, ते अध्यक्षाचे सल्लागार म्हणू आपण, कारण त्यांनी कोणतंही एक महत्त्वाचं पद चीनमध्ये भूषवलं नाही, पण जे शासन आहे, जे अध्यक्ष आहे, त्यांना मोलाचे सल्ले देण्याचं कार्य त्यांनी केलं. तर 1978 ते 1992 या काळामध्ये त्यांनी चीनला, जे एक चीनचं बंदिस्त रूप होतं की ड्रॅगनच्या परिसरात काय चालू आहे हे जगाला पताच चालायचं नाही, कारण त्या पोलादी चौकटीच्या बाहेर कोणत्या गोष्टी येतच नव्हत्या. जे चीन सरकार जेवढं जाहीर करेल जगासाठी तेवढंच यायचं. पण ह्या डेंग शाओपिंगनी हे थोडंसं पोलादी दार किलकिलं केलं. उदारीकरणाचे वारे चीनमध्ये पण आले. त्यांनी सगळ्या बाबतीत तर उदारीकरण स्वीकारलं नाही, पण चीनची वाढती लोकसंख्या आणि चीनला एक महासत्ता म्हणून उभं राहायचं असेल तर कुठेतरी आर्थिक सुधारणा, देशामध्ये गुंतवणूक आणि देशाचा जो व्यापार आहे तो पूर्ण जागतिक बाजारपेठ चीनी उत्पादनांना मिळावी, ह्या अनुषंगाने या डेंग शाओपिंगनी यांचे धोरणं राबवले 1978 ते 1992 आणि चीनचा चेहरा मोहराच त्यांनी बदलला. जो चीन बंदिस्त होता तो एकदम म्हणजे फुटकार टाकायला लागला आणि आर्थिक बळावर त्यांचं लष्करी सामर्थ्य वाढलं आणि लष्करी सामर्थ्य आणि आर्थिक सामर्थ्य याच्या जोरावर आज हा चीन देश अनेक देशांना त्यांच्या जाळ्यात ओढत आहे. कुठे कर्ज दे, कुठे मदत दे, या हिशोबाने हा देश करतो आहे. आणि माओनंतर चीनमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारा हा डेंग शाओपिंग हा नेता होता. 2018 चीनचा जागतिक व्यापारामधला वाटा जवळपास 18 ते 20% आहे. विचार करा, ज्या चीनचा वाटा आर्थिक उदारीकरण स्वीकारण्यापूर्वी जेमतेम 5 ते 7% होता, तो आज 18 ते 20% पोचलेला आहे. म्हणजेच काय, चीनचे आव्हानसुद्धा या अमेरिकेला मिळालेले आहे आर्थिक लष्करी क्षेत्रामध्ये. आता त्यानंतर अजून चीनचं कसं आव्हान आहे बघा. चीनने वन बेल्ट वन रोड आणि चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आहे. वन बेल्ट वन रोड, हा वन बेल्ट वन रोड या योजनेमध्ये 52 देश सहभागी आहेत. जवळपास 152 देश, किती, 152 देश सहभागी आहेत आणि आशिया, आफ्रिका आणि युरोप खंड असा पूर्ण त्यांचा हा मार्ग आहे. भारताच्या डोक्यावरून म्हणजे काश्मीरच्या वरून हा मार्ग गेलेला आहे आणि यामध्ये जवळपास
दळणवळण क्षेत्रामध्ये जे 2 मार्ग तयार झाले, त्यांनी एक हा रेशीम मार्ग तयार केलेला आहे, म्हणजे रस्ते मार्ग, आणि एक दक्षिण चीन समुद्रातून हिंदी महासागराकडून हा श्रीलंकेच्या तिथून वळसा घालून हा युरोपमध्ये पोहोचतो आहे. आणि हा झाला सागरी रेशीम मार्ग, ज्याला म्हटलं गेलेलं आहे मल्टी रेशीम मार्ग आपण म्हणू त्याला. चीननी जो वन बेल्ट वन रोड ही एक जी महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवणं सुरू केला आहे, त्यामध्ये 152 देश जसे सहभागी आहेत, तसेच त्यांनी 2 मार्ग त्यामध्ये केलेले आहेत. एक भूमीवरून जाणारा रेशीम मार्ग आणि एक सागरातून जाणारा रेशीम मार्ग, ज्याला नाव दिलेलं आहे मल्टी टाईम रेशीम मार्ग, सागराच्या मार्गाला. आता भूमीवरचा जो रेशीम मार्ग आहे, तो प्राचीन काळी ज्या मार्गावरनं चीनच्या प्रांतातून तर युरोपमध्ये रेशीम कपड्याची वाहतूक होत होती, कारण त्यावेळी युरोपमध्ये आशिया खंडातनं रेशमाची निर्यात होत होती, रेशमी कापडाची निर्यात होत होती. आशिया खंडातल्या रेशमी मलमल कापडाला जी डिमांड होती, तर तो जो एक रूट होता, ज्याला सिल्क रूट रेशीम मार्ग म्हटलं जात होतं, तर तोच त्यावेळेचा हा जो सिल्क रूट आहे, त्याचं अजून ॲडव्हान्स यांनी या वन बेल्ट वन रोडमध्ये केलेलं असल्यामुळे ते पूर्ण त्या रूटवरचे एकूण 152 छोटे मोठे देश या रूटवर म्हणजे भूमार्ग आणि सागरी मार्गाने जोडले गेलेले आहेत. तर या तसंच पाकिस्तान आणि चीन आर्थिक कॉरिडॉर हा मार्ग तर आपल्या व्याप्त काश्मीरमधून पण जातो आहे, ज्याचा भारताने विरोध केलेला आहे. पण यामुळे पाकिस्तान आणि चीनचा जो व्यापार आहे तो अजून जास्त पटीने यामुळे वाढणार आहे, या आर्थिक कॉरिडॉरमुळे. तर एक या पद्धतीने चीन आव्हान देतच आहे अमेरिकेच्या वर्चस्वाला. दुसरं एक SCO जी त्यांनी स्थापन केली, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, ज्यामध्ये 8 देश सहभागी आहे. 1996ला ही स्थापन झाली, तेव्हा 6 देश होते, 5 देश होते. त्यानंतर एक उझबेकिस्तान त्यामध्ये 2001 साली वाढला, मग भारत आणि पाकिस्तान वाढला. पुढे आपण याची माहिती घेणार आहोत. तर SCO वन बेल्ट वन रोड या माध्यमातून चीन आर्थिक प्रगती, व्यापार, त्यांची बाजारपेठ या रूपाने वाढवत आहे स्वतःचं वर्चस्व, आणि अमेरिकेसमोर आव्हान निर्माण करत आहे त्यांच्या वर्चस्वाला. त्या मध्य आशिया आणि पूर्व आशिया या प्रदेशांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केलेली आहे. या जो रस्ता आहे, भूमार्ग आहे, रेशीम रूट किंवा रेशीम मार्ग, त्यामुळे आफ्रिकेत देखील प्रवेश करून शेजारी देशांपलीकडे प्रभाव पाडण्याची आकांक्षा दाखवली. या मार्गाने आफ्रिका खंडाशी, मी पुन्हा सांगते की या वन बेल्ट वन रोडमुळे 152 देश आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडातले जोडले गेलेले आहेत, आणि त्यामुळे आफ्रिका खंडातही चीनचा प्रवेश झालेला आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर जगाचा नकाशा बघितला तर चीनचा आफ्रिका खंडाशी तसा कुठलाही संपर्क नाही, ना भूमार्ग ना सागरी दृष्टी ते लागून आहेत. पण या माध्यमातून चीननी या आफ्रिका खंडामध्ये सुद्धा शिरकाव करून घेतलेला आहे. आता नुसतं याच भागावर का, तर मध्य आशिया, पूर्व आशियाच्या प्रदेशांवर वर्चस्व गाजवणं सुरू केलेलं आहे. कोणाला कर्ज देऊन, जसं श्रीलंकेला कर्ज देऊन त्यांचं एक बेट, त्यांच्या देशाचा एक समुद्रालगतचा भाग त्यांनी लीजवर घेतलेला आहे, आणि ते जर कर्ज चुकवू शकले नाही तर ती जागा नेहमीसाठी चीनची होऊन जाईल. अशा पद्धतीने काही देशांच्या भूमी त्यांनी घेतलेल्या आहेत. कुठे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मदत करणं, जसं नेपाळला सुरू आहे, आणि त्याद्वारे नेपाळ आणि भारताचे संबंध बिघडण्यास ते कारणीभूत ठरवत आहे. चीन नेपाळला आपल्याकडे खेचतो आहे आणि भारताविरोधी भूमिका घ्यायला भाग पाडत आहे. असेच भारताचा काही भाग अरुणाचल प्रदेशचा चीननी हस्तगत केलेला आहे, गिळंकृत केलेला आहे. पाकिस्तानच्या POK मधला पाकिस्तानी परस्पर भारतीय भूभाग चीनला दिला. तायवानचा भाग चीननी गिळंकृत केला. त्यानंतर अख्खा तिबेटच पूर्ण चीननी आपल्या कब्जात घेऊन घेतला, की ज्याचे तिबेट हा प्राचीन काळापासून एक स्वतंत्र देश होता, पण संस्कृती आणि धर्म आणि
वंश म्हणजे चेहरापट्टी या भरोशावर तिबेट हा चीनचाच भाग आहे असं चीनने भासवलं आणि तिबेटवर ताबा घेऊन घेतला. आणि त्यामुळे 1958च्या कालखंडामध्ये तिबेटचे धर्मगुरू भारतामध्ये आश्रयाला आले. दलाई लामा आजही भारताच्या हिमाचल प्रदेशमधल्या धर्मशाळा येथे राहून ते तिबेटियन स्वातंत्र्याची मागणी करतात आणि तिबेटचं हंगामी सरकार चालवत आहेत. तर 13 अशा छोट्या मोठ्या 13 देशांची भूमी चीननी अनाधिकृतपणे गिळंकृत करून आपला साम्राज्य विस्ताराचा चेहरा आता जगाला दाखवलेला आहे आणि वर्चस्व गाजवणं लष्करी आणि आर्थिक शक्तीच्या जोरावर सुरू केलेलं आहे. दक्षिण चीनी सागरावर आपला हक्क सांगण्याकरिता चीन आपले नौदल व वायुसेना भक्कमपणे उभारत आहे. दक्षिण चीनचं क्षेत्र जे तुम्हाला मी पूर्वी पण दाखवलं आणि आता एकदा पुन्हा दाखवते, हे दक्षिण चीनचं क्षेत्र आहे. हा चीन आहे इथे चीन देश, आणि हा जो भाग दिसतो हा दक्षिण चीन समुद्राचा भाग आहे. यामध्ये कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, इंडोनेशिया हे सगळे देश आहेत छोट्या छोट्या बेटांवर. इकडे ऑस्ट्रेलिया आहे. तर या प्रदेशावर, या छोट्या छोट्या बेटांवर वसलेल्या देशांवर पण आता चीनला वर्चस्व गाजवायचं आहे आणि त्याद्वारे ते वर्चस्व गाजवता यावं म्हणून या देशांच्या अवतीभोवती चीन आपलं नौदल आणि वायुदल यांचे त्या तिथल्या छोट्या बेटांवर आपले भक्कम तळं उभारत आहे की जेणेकरून त्यांच्यावर दबाव कायम राहावा. त्यानंतर रशियाने तेल आणि वायू निर्मितीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आहे. खनिज तेल आणि सिलेंडरमध्ये जो गॅस वापरला जातो तो वायू निर्मिती अनेक देशांशी करार करून, कॉन्ट्रॅक्ट करून त्या देशांमध्ये उत्खनन, शोध घेणे, उत्पादन करणे हे सगळं श्रीलंका करते आहे. पैसा गुंतवते आहे. स्वतःच्या देशातही त्यांनी अनेक खनिज साठे शोधून काढलेले आहेत. या माध्यमातून रशिया ऊर्जा स्रोतांची महासत्ता म्हणून उदयास येते आहे. म्हणजे रशियाने तेल आणि वायू निर्मितीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं उत्पादन करून एक महासत्ता म्हणून या क्षेत्रामध्ये रशिया पुढे येते आहे. हल्लीच्या काळात तेथे आर्थिक स्थैर्यामुळे राष्ट्रनिष्ठा जागृत होऊन लष्कराचा प्रभाव वाढलेला दिसतो. मी सुरुवातीला सांगितलं की जसं 1991मध्ये विघटन झाल्यामुळे सोव्हिएत युनियनची शक्ती विखुरली गेली, क्षीण झाली, विभागली गेली. जो रशिया उरला तो रशिया आता पुन्हा उभा राहतो आहे आणि त्याचा उभा राहण्याचा जो वेग आहे, विकासाचा जो वेग आहे, जी अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे तिथे आता आर्थिक स्थैर्य आलेलं आहे. पुन्हा गुंतवणुकीच्या माध्यमातून उद्योगधंद्यांची वाढ आणि मिळालेली बाजारपेठ या माध्यमातून आर्थिक स्थैर्य आल्यामुळे आज ते आर्थिक स्थैर्याचा कुठेतरी परिणाम दिसतोय लष्करावर. राष्ट्रनिष्ठा जागृत होते आहे झाल्यामुळे तिथले लोक आपलं लष्कर पुन्हा आपली ती पहिलीची पत आपल्याला वापस मिळावी यासाठी प्रयत्नरत आहे. त्यामुळे लष्कर आधुनिक करण्याकडे त्यांचा कल आहे. सोव्हिएत रशियाचं लष्कर आधुनिक होतंच, तंत्रज्ञानाच्या बाबतीत रशिया पुढेच आहे, पण अजून अमेरिकेच्या पुढे आपल्याला कसं जाता येईल, त्यांच्या आधी आपण कसं आधुनिक अजून शस्त्र निर्मिती करू या दृष्टीने तिथे प्रयत्न चालू आहेत आणि त्यामुळे सुद्धा आज रशिया लष्करी आर्थिक क्षेत्रामध्ये उभा राहायला सक्षम झाला असं आपण म्हणू. त्यानंतर हा रशिया SCOचा म्हणजे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा एक संस्थापक सदस्य आहे आणि म्हणून चीन आणि रशिया कुठेतरी एकत्रितरित्या या संघटनेच्या माध्यमातून धोरण राबवत आहे आणि चीन, रशिया इथे साम्यवादी प्रशासन असल्या कारणाने का होईना यांची कुठेतरी एका विशिष्ट भूमिकेशी बांधिलकी आहे आणि त्यामुळे पूर्व युरोपात आजही मध्य आणि पूर्व युरोपामध्ये रशियाचा दबदबा, रशियाचा प्रभाव कायम आहे असं आपण म्हणू. म्हणजे काही काळासाठी जरी बॅकफूटवर गेलं असलं रशिया, तरी आता पुन्हा ते उभं राहतं आहे. आज घडीला इंडो पॅसिफिक प्रदेशाचे महत्त्व वाढीस लागले आहे. इंडो पॅसिफिक एरिया पण मी तुम्हाला दाखवला, पुन्हा एकदा तुम्हाला तो दाखवते आहे मी. लक्ष द्या इकडे. हा आहे पूर्ण इंडो पॅसिफिक एरिया. हा जो भाग आहे म्हणजे आपला हा
समुद्र, बंगालची खाडी, उपसागर, इकडे हिंदी महासागर आणि इकडे सुरू झाला दक्षिण चीनचा प्रांत आणि इकडे हा आहे पॅसिफिक. तर ह्याला म्हटलं गेलं आहे, इकडे पॅसिफिक आहे, इथे हिंदी महासागर आहे आणि हा जो भाग मिळेल आणि दक्षिण चीनचा प्रांत समुद्राचा. तर हे पूर्ण इंडो पॅसिफिक क्षेत्र आहे हे. आजघडीला इंडो पॅसिफिक प्रदेशाचे महत्त्व वाढीस लागले आहे. चीन आणि भारतासारख्या देशांमुळे झालेली आर्थिक वृद्धी, कारण चीन आणि भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढते आहे. दक्षिण चीन महासागरातील संघर्ष, दक्षिण चीनचा भाग दाखवला, तिथे जे छोटे छोटे बेटांवर देश आहे त्यांची एक संघटना आहे एसियान म्हणून, आणि या एसियानच्या सदस्य देशांचे चीनशी काहीच खूप चांगले संबंध नाही. आत्ताच मी सांगितलं की चीन या देशांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे देश कुठेतरी स्वतःचं सार्वभौमत्व जपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संघर्षामध्ये मदतीसाठी ते भारताकडे बघत आहेत. एसियानचे वाढलेले महत्त्व, याच देशांची एसियान संघटना आणि पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेला असणारा रस. आता हा अमेरिकेला रस का आहे याचे 3 कारणं. एक तर ही सगळ्यात जास्त लोकसंख्येचा हा प्रदेश आहे, हा प्रदेश, त्यामुळे बाजारपेठ. दुसरं, या प्रदेशांमध्ये सध्या हे उद्योगांमध्ये वाढ करत आहेत, वाढत्या अर्थव्यवस्था आहेत, म्हणजे इथे गुंतवणुकीला वाव आहे, उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करायला आणि त्याद्वारे प्रॉफिट मिळवायला. याच गुंतवणुकीद्वारे कुठेतरी यांच्यावर वर्चस्व पण ठेवता येईल. त्यानंतर या क्षेत्रामध्ये जर यांचं तळ निर्माण झालं, देशाशी चांगले संबंध झाले आणि तिथे लष्करी किंवा नौदलाचं तळ निर्माण झालं, तर कुठेतरी चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाला, वर्चस्वाला आळा पण घालता येईल. भारत आणि चीन जे आज महासत्तेकडे प्रयाण करत आहे त्यांच्यावरही कुठेतरी एक दबदबा किंवा लक्ष ठेवलं जाईल, दबदबा निर्माण केला जाईल. हे असे सगळे हेतू या क्षेत्रामध्ये अमेरिकेला रस घ्यायला भाग पाडत आहेत. पण या क्षेत्रामध्ये भारताची भूमिका पण महत्त्वाची आहे. मी आत्ता सांगितलं की एसियानच्या सदस्य देशांशी भारताचे मैत्रीचे संबंध आहेत. भारत एसियान या संघटनेचा संवाद सदस्य राहिलेला आहे. दुसऱ्या हेतूने जर आपण विचार केला, दुसऱ्या बाजूनी, तर सतत भारताला पाकिस्तान आणि चीन हे 2 देश सतत भारताला सुरक्षेच्या दृष्टीने चिंतादायक आहेत की हे कधी भारताच्या पाठीत खंजीर खुपसतील आणि कधी भारताला युद्धभूमीमध्ये बदलतील. त्यामुळे कौटिल्याच्या सूत्रानुसार शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या हेतूने भारताने चीनचे जे ह्या दक्षिण चिनी समुद्रातल्या देशांशी जे काही संघर्षाचे संबंध आहेत, तर या देशांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केलेले आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी त्या दृष्टीने कार्य करतच आहे जगभरात की भारताच्या बाजूने जास्तीत जास्त देश पाकिस्तान आणि चीनच्या विरोधात जोडले जातील. आणि या देशांशी जर भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असले तर ज्यावेळी चीन, पाकिस्तान आणि इतर देशांच्या माध्यमातून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी या देशांच्या माध्यमातून चीनवर दबाव आणला जाईल. म्हणजे चीन आमच्या भोवती फास आवळत आहेत, आम्ही सुद्धा चीनच्या भोवती आमच्या हितचिंतक, आमच्या मित्र राष्ट्रांची एक फळी निर्माण करतो आहोत. ही सुद्धा एक भारताची त्यामागचा हेतू आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये भारताचं महत्त्व जे आहे ते वाढत आहे. भूमिका जी आहे, एक निर्णयक्षम भूमिका भारताची राहत आहे या देशांच्या माध्यमातून, मैत्रीच्या माध्यमातून, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय संबंधातून. पण याच वेळी हा पण एक विचार करण्याची गोष्ट आहे की अमेरिकेचा जो वाढता रस आहे तो भारताला आणि चीनला नको आहे. या क्षेत्रामध्ये अमेरिका नेहमीच ऑफर देत असते, भारत पाकिस्तान किंवा भारत चीनच्या काही वादांमध्ये आम्ही मध्यस्थाची भूमिका निभावतो जर तुमची इच्छा असेल तर. पण चीन आणि भारत हे जाणून आहेत की जर एकदा अमेरिकेला इथे एंट्री झाली अमेरिकेची, तर कुठेतरी जो काही एक समतोल स्थापन झालेला आहे तो पुन्हा शेवटी अमेरिकेचंच वर्चस्व, म्हणजे आपण आज जी काही अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देतो आहोत, तर ते आव्हानाला ते त्यांचं वर्चस्व मान्य केल्यासारखं होईल. त्यामुळे भारत आणि चीनला अमेरिकेचा या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप नको आहे. त्यामध्ये संरक्षणही आलं, कारण अमेरिकेचं नौदल जर या भागात तैनात करत असेल किंवा त्यांचं लष्करी तळ बनत असेल तर तीसुद्धा पुढच्या दृष्टीने कधीतरी का होईना एक धोक्याची नांदीच आहे की आपल्या क्षेत्रात आपण त्यांना शिरकाव करू दिलेला आहे. त्यामुळे भारताची काही ही इच्छा नाही आहे. तर
एकंदरीत आज आपण बहुध्रुवीतेकडे जगाची जी वाटचाल चालू आहे त्याचे मुद्दे बघितले. 1991ला सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन द्विध्रुवीतेचा अंत झाला, एकध्रुवीयतेचा उदय झाला. न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणजे अमेरिकन वर्चस्व जगन्मान्य झालं. अमेरिकेने जसा हार्ड आणि सॉफ्ट पॉवरचा वापर करून वर्चस्व निर्माण केलं, महासत्ता बनली, तशी आज अनेक इतर देश हार्ड पॉवर व सॉफ्ट पॉवर होण्यासाठी महासत्ता होण्यासाठी या पॉवरचा काय करत आहेत, योग्य ताळमेळ बसून वापर करत आहेत. उदाहरण मी भारताचं तुम्हाला दिलंच आहे. त्यानंतर जागतिक प्रादेशिक संघटना विविध, ही इथे खाली नाव आहे, EU, SAARC, ब्रिक्स, ASEAN वगैरे, या संघटना आपल्या एकत्रित अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून धोरणं, व्यापार या माध्यमातून अमेरिकन वर्चस्वाला आज आव्हान देतात आहे. चीन आव्हान देतच आहे. SCO, वन बेल्ट वन रोड आणि आर्थिक उदारीकरण झाल्यामुळे जो विकास झाला, लष्करी विकास झाला, त्यामुळे त्या माध्यमातून रशिया लष्करीदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आज पुन्हा उभा राहिलेला आहे. आर्थिक स्थैर्य आल्यामुळे लष्करामध्ये नवे संशोधन आणि राष्ट्रनिष्ठा जागृत झाल्यामुळे लष्कराप्रती जी जागरूकता आणि त्यामुळे लष्कराचं जे आधुनिकीकरण झालेलं आहे या सर्व माध्यमातनं, तर तसेच रशिया, जपान, भारत, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन यांच्या अर्थव्यवस्था एकत्रितरित्या म्हणजे ब्रिक्स या देशाच्या ह्या सगळ्या अमेरिकेला, अर्थव्यवस्थेला, त्यांच्या आर्थिक नीतीला टक्कर देत आहेत. इंडो पॅसिफिक क्षेत्राचं जे महत्त्व वाढत आहे आज, तर त्यामध्ये जो अमेरिकेला पण रस आहे आणि भारताची पण त्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका का आहे, हे सगळे मुद्दे आज आपण इथे अभ्यासलेले आहेत. आपण आत्ता जो मुद्दा बघितला की अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न, काल जर तुम्ही लोकांनी TV बघितली असेल तर काल TV वर एक ब्रेकिंग न्यूज चालू होती की अमेरिकेचं कॅलिफोर्निया खाडीमध्ये सॅन डिएगो शहराजवळ जे एक नौदलाचा बेडा उभा होता, नौदल बेडा म्हणजे जिथे लष्करी जहाजं एकपेक्षा अनेक संख्येने असतात, यावर बोन होमे या एका त्यांच्या लष्करी जहाजावर त्या समुद्री बेड्यावर हल्ला केला गेला. आणि अमेरिकेला अशी शंका आहे की हा हल्ला रूस म्हणजे रशिया किंवा चीन मार्फत झाला. कालची म्हणजे 12 तारखेची ही गोष्ट, 12 म्हणजे रविवारच्या दिवशी हा त्यांच्या लष्करी नौदलाच्या जहाजांच्या ताफ्यावरच्या एका बोटीवर, बोन होमे नावाचं जिचं नाव होतं, तिथे हा हल्ला केला गेला. आणि शंका घेतोय अमेरिका, रशिया किंवा चीननी हा हल्ला केला असावा. त्याच्याच आधी अमेरिकी टोही विमान, टोही म्हणजे लक्ष देणारं, टेहाळणी करणारं, या विमानाला रूसच्या विमानांनी जपानकडे खदेडून दिलं. रूसचं असं म्हणणं आहे की ते आमच्या वायू हद्दीत आलेलं होतं आणि अमेरिकेचं म्हणणं आहे की हे रूसच्या हद्दीत गेलं नसतानाही रूसनी अमेरिकन विमानांच्या मागे त्यांचे 2 लष्करी विमानं, लढाऊ विमानं लावून त्या विमानाचा पाठलाग करून इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आता ह्या सगळ्या तणावामध्ये अमेरिकेने याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण चीनच्या समुद्रामध्ये त्यांच्या 2 मोठ्या विमानवाहू नौका तैनात केलेल्या आहेत की ज्यावरनं विमानं, लष्करी लढाऊ जहाजंसुद्धा उडान घेऊ शकतात. पाणबुड्या किंवा त्या पाणबुड्यासुद्धा त्या जहाजांमधनं संलग्न आहेत त्या जहाजांशी. या पाणबुड्या किंवा ते जहाज, जे लढाऊ जहाज तैनात केलं आहे, हे अण्वस्त्रांचा मारासुद्धा करू शकतं. म्हणजे बघा, चीनच्या समुद्रामध्ये, दक्षिणी चीन समुद्र या प्रांतामध्ये अमेरिकेने त्याचे मोठे 2 जहाजं की ज्यांच्याशी आताही जगातलं कोणताच देश अमेरिकेच्या नौदलाशी टक्कर घेऊ शकत नाही, तर हे त्यांनी काय केलेले आहे, तैनात केलेले आहे. आणि आता ओपन स्काय ट्रीटी नावाचा जो एक करार अमेरिकेने केला होता, ओपन स्काय ट्रीटी म्हणजे काय की एकमेकांच्या हद्दीमध्ये जाता येईल, तर तो करार अमेरिकेने काय केलेला आहे, आता समाप्त केला आहे त्याच्या बाजूनी. आणि अमेरिकेला चीन, रशिया आणि उत्तर कोरिया मिळून आव्हान देतात आहे अशी अमेरिकेची धारणा झालेली आहे. आणि चीनच्या या अरेरावीपणाला, कारण चीन दक्षिण
चीन समुद्रामध्ये जी काही अरेरावी करत आहे, जी काही मनमानी करतो आहे या क्षेत्रामध्ये, तर यालासुद्धा कुठेतरी एक चाप बसावा म्हणून आता भारताने पण एक पाऊल उचललं आहे. भारत, अमेरिका आणि जपान हे 3 देश नेहमीच युद्ध सराव करत असतात, पण यावेळेस भारताने ऑस्ट्रेलियालासुद्धा आमंत्रण दिलेलं आहे की या युद्ध सरावामध्ये ऑस्ट्रेलियाने पण सहभागी व्हावं. लक्षात घ्या, चीन तर सध्या अमेरिका चीनवर राग धरून आहे. आत्ता मी जी घटना सांगितली त्यामुळे तर अमेरिका एकदम खवळलेला आहे. भारत आणि चीनचं तर सतत कुरापती, आत्ताच गौलान घाटी, त्याच्या आधी डोकलाम झालेलंच आहे. आणि जपान हा चीनचा परंपरागत शत्रू आहे. आणि ऑस्ट्रेलियालासुद्धा आता या गटाने आपल्यामध्ये पहिल्यांदा सामील करून घेतलेला आहे. त्यामुळे आता चीनच्या विरोधात या मोठ्या 4 राष्ट्रांची एकी होते आहे. हे 4ही नौदलं, या 4ही देशांचे नौदलं एकत्र मिळून आता सराव करणार आहेत. युद्ध सराव याच महिन्यामध्ये होणार आहे, जुलै 2020मध्ये. आणि मालाबार युद्ध सराव, ज्याला नाव दिलं गेलं आहे, बंगालच्या खाडीमध्ये, म्हणजे आपल्या कलकत्त्याच्या खालचा जो समुद्र आहे, बंगालच्या खाडीमध्ये या 4 देशांचा सराव याच महिन्यामध्ये नौदलाचा युद्ध सराव होणार आहे, ज्याला 4 देश असल्यामुळे क्वाड असं नाव दिलं गेलेलं आहे. आणि जग जरा श्वास रोखून आहे की जर अमेरिकेच्या हे पूर्ण पुरावे भेटले अमेरिकेला की त्यांच्या लष्करी जहाजावर हल्ला करणारं रशिया किंवा चीन किंवा उत्तर कोरियाचा तो हुकुमशहा किम जोंग यापैकी कोणी असेल, तर अमेरिका पुढचं पाऊल काय घेते, प्रत्युत्तर देते, युद्धाची सुरुवात होते, ते युद्ध सीमित राहील की वर्ल्ड वॉरचं रूप घेईल, याची आता फक्त अमेरिकेची काय प्रतिक्रिया राहील यावर आता लक्ष लागून आहे. तुम्हाला माहिती असावी म्हणून मी ही लेटेस्ट घटना सांगते आहे की कुठेतरी चीन आणि अमेरिका हे दोघं आता कुठेतरी महासत्तेच्या स्पर्धेमध्ये आमनेसामने उभे ठाकले आहे. चीनच्या आडून उत्तर कोरिया, रशिया चीनला मदत करतच आहे, तशी अमेरिकेची धारणा आहे. म्हणजे पुन्हा देशाचं विभाजन 2 गटात होतं की काय, पुन्हा 3रं महायुद्ध होतं की काय, या महासत्ता होण्याच्या ह्यांच्या संघर्षामध्ये इतर देश जे विकासाच्या मार्गावर आहेत ते होरपळून निघतात का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काळातच आपल्याला मिळतील. तुम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहात, तर तुम्हाला ह्या जागतिक घडामोडी, ज्या जागतिक राजकारणावर प्रभाव पाडतात, यांची माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे मी नेहमी वर्गातही हेच सांगत असते माझ्या विद्यार्थ्यांना की तुम्ही न्यूज चॅनल रोज कमीत कमी अर्धा तास सकाळी, अर्धा तास संध्याकाळी बघा. ते न्यूज चॅनल बघत असताना स्वतःजवळ पेन वही घेऊन बसा आणि या जागतिक राजकारणावर किंवा भारतावर परिणाम करणाऱ्या ज्या काही घटना असतील त्याची नोंद करत चला, की जे उदाहरण स्वरूपाने तुम्हाला तुमच्या उत्तरांमध्ये किंवा तुमच्या कोणत्याही लिखाणामध्ये परिणामकारकतेने वापरता येईल आणि तुमचे विचार हे समोरच्यापर्यंत अधिक स्पष्टपणे पोहोचू शकतील. तुम्हाला ही माहिती सांगावीशी वाटली म्हणून मी पुन्हा इथे हे ॲड केलेलं आहे. थँक्यू.